हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसं काय मंडळी, तर आजचा व्हिडिओ हा स्पेशल आहे कारण मी आता पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सगळीकडं पुण्यात काय काय आहे आणि काय बघण्यासारखं नाही म्हणता येणार, पण पुण्यात काय काय आहे, पुणे का स्पेशल आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे, जेवढं माझ्या परीने होईल तेवढं. पण यासाठी मी आता पुण्यातले पेठ हे पहिले निवडले, कारण पुणे म्हणलं की सगळे दगडूशेठ गणपती, शनिवारवाडा आणि बाकीच्या गोष्टी जसं खायच्या प्यायच्या झालं तर मग हे कॅम्पचं बर्गर, अशा सगळ्या गोष्टी बघतात. पण पुण्यात पेठ आहेत. पेठ पेशव्यांच्या जमान्यातनं त्यांच्या आधीपासून आहेत. तर काय आहेत, अशामुळे आहेत. आणि पेठेत काय असं आहे की ते त्याच्यात पुणे अख्खं पेठेत दिसतं, हे सगळं आपण बघू. आणि हा पहिला व्हिडिओ आहे. या सिरीजला मी नाव देतो आहे पुणे तिथे काय उणे. आणि या आता पहिल्या ह्याच्यात मी कसबा पेठेतनं चालू करणार आहे. तर पुणे आता फिरायचं तर सोपं झालं आहे, कारण पुण्यात झाली मेट्रो. आता आम्ही मेट्रो धरून आलो आहे कसबा पेठेत. बघू शकता माझ्या मागं, तुम्ही बघितलं असेल आत्तापर्यंत सगळे वाडे, जुन्या प्रकारची घरं आहेत. कसबा पेठेत सगळंच असं जुनं आहे. आता आपण सगळ्यात पहिले जाऊ कसबा गणपतीला. जसं तुम्ही बघू शकता सगळे जुन्या प्रकाराची घरं आहेत, जुन्या जमान्यातली घरं आहेत, जुन्या जमान्यातले बांधकाम. हे सगळं तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता इथं कसबा पेठेत. कसबा पेठ स्थापित केलेलं सगळ्यात पहिलं पेठ आहे कसबा पेठ. वेगवेगळ्या प्रकारचे जुने बांधकाम आहेत, जुने ग्रिल्स. हे सगळं अर्धपेक्षा अर्ध बांधकाम लाकडी, अर्ध ते जुन्या दगडांपासून बनवलेलं. बनवायची पद्धत वेगळी, बनवायची पद्धत वेगळी, परत कलर वेगळा, सगळंच वेगळं. आणि हा वाडा तुम्ही बघू शकता. अशा प्रकारचे वाडे हे फक्त पुण्यातच बघायला भेटतात. आणि आम्ही घुसतो आता, आपल्याला माहीत नाही. नाही आहे का? तर आता हा एक वाडा होता. इथं व्हिडिओ वगैरे काढणं अलाउड नव्हतं, तरी काढलीत मी बऱ्यापैकी. तर त्यांनी सांगितलं, त्यांना विचारलं मी अजून काय काय बघण्यासारखं आहे. त्यांनी सांगितलं समोरच्या गल्लीत एक वाडा आहे, मुजुमदार वाडा नावाचा. तर शोधतोय आम्ही वाडा भेटतील. खूप वाडेचे वाडे भेटतील जुने. तर माझ्या मागं तुम्ही बघू शकता मुजुमदार वाडा. हा पण एक वाडा आहे, तुम्ही बघू शकता कसबा पेठेत. आत एंट्री अलाउड नाही आहे, व्हिडिओ फोटो काढणं पण अलाउड नाही आहे. तरी म्हणजे बाहेरनंच आम्ही काढला फोटो व्हिडिओ. बघू अजून काय काय. लाल महल आहे, शनिवारवाडा आहे, ते पण दाखवतो मी. तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला असं पण काहीतरी बघायला भेटेल पेठेत. जुन्या गाड्या, जुनी घरं, माणसं. आता जसं आपण बघितलं ते वाडे 100-150-150 वर्ष जुने वाडे. आणि त्यातले मंदिरं तर अजून जुने. ते मंदिराचा जे मी व्हिडिओ काढला, लाकडी जे पिलर आहेत, स्तंभ आहेत,
ते सगळे ते 150 वर्ष जुनं मंदिर आहे आणि ते अजून पुण्यात आहे. ह्याच्याबद्दल लोकांना माहीतच नाही. असे खूप काही ठिकाण जसे जसे मला भेटतील तसं ते पण मी बघल, शोधल. आणि तुम्हाला पण कोणते माहीत असतील जे पुण्यातले भाग आहेत किंवा मंदिरं आहेत किंवा असे जागा आहेत जे लोकांना जास्त माहीत नाही पण पौराणिक आहेत किंवा वेगळे आहेत, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मग आम्ही पण ते एक्सप्लोअर करतो. आम्ही एक्सप्लोअर करून तुम्हाला दाखवतो. आमच्या थ्रू तुमच्या मित्रांना पण बघायला भेटेल. तर आता इथं कसबा गणपती समोरच सुदामा भेळ म्हणून आहे, तिथं आम्ही पोटबगी वगैरे केली. फ्रेश झालो, रिलॅक्स झालो. सकाळपासून बाहेर आहे आता एक्सप्लोअर करतो थोड्या जागा. हे असे पण कमान वगैरे तुम्हाला कसबा पेठेत पुण्यातच बघायला भेटतील. आता आम्ही एक्सप्लोअर करतो जागा सगळ्या, वाडे वगैरे सगळं तुम्हाला दाखवू. पुण्यात कसबा पेठेत किती वाडे आहेत, कशा प्रकारचे वाडे आहेत, कशा प्रकारची जुनी घरं आहेत, हे सगळं तुम्हाला बघायला भेटेल. आम्हाला आज जाऊन दाखवता नाही येणार तुम्हाला, पण बाहेरनं आम्ही एक ओव्हरव्ह्यू देऊ त्याच्यावरनं तुम्ही अंदाज काढू शकता की हे कसे असतील. तर आता सगळं फिरून आपण आलो लाल महालात. तर बघू, आपण एंट्री घेऊ. मी बघितलीच असेल एंट्री कशी आहे. माझ्या मागं लाल महल आहे. आपण बघूया कसं आहे सगळं. आता आपण लाल महालात आहे. लाल महालाचा इतिहास तर तुम्हाला माहितीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ता खानची बोटं कापलेली तिथं. खिडकी है स्पेसिफिक, ये वाला कि वो वाला? हाँ, आता असा हा लाल महाल आहे. तुम्ही बघू शकता येऊन कसबा पेठेत शनिवारवाड्यासमोर. हे असं आतमधनं असं आहे लाल महल. जिजामातांचा इथं असा केलेला आहे स्टॅच्यू. हे सगळे फोटोज आहेत. त्यात आपल्याला कळतं महाराजांचा इतिहास, महाराजांनी काय काय अचीव केलं, कधी त्यांनी कसं अचीव केलं, सगळ्या गोष्टी. तर सर्वांना विनंती की जमलं तर कधीतरी जे पुण्यात असतात त्यांनी तरी विजिट करा लाल महालाला. तिथं वरती वगैरे जाता तरी येणार नाही. ऑब्वियसली इंटेरियर पण चेंज केलं आहे ह्यांनी टुरिस्टच्या हिशोबाने, पण तुम्ही नक्की विजिट करा एकदा. कारण बाकीचे जे आहे बांधकाम आणि स्कल्पचर ते अजून जुन्याच जमान्याचं आहे आणि जुन्याच काळातलं. पण तुम्ही एकदा विजिट करा नक्की. तर आपण जाऊ पुढच्या लोकेशनला. तर आता मी आलो आहे एक तुम्हाला जागा दाखवायला जी लहानपणापासून माझ्या आवडीची आहे. दुकान बनले आता, पण लहानपणी जेव्हा पण आम्ही आजीकडे यायचो तेव्हा मी इथंच नाश्ता करायचो, इथलाच नाश्ता घेऊन जायचो. मला हे पण लक्षात आहे, आम्ही एकदा फॅमिली ट्रिपवर चाललेलो सगळे. माझ्यासाठी एक बस आम्ही बस थांबवलेली माझ्यासाठी नाश्ता घ्यायला, खास करून साबुदाणा वडा घ्यायला. मी साबुदाणा वडा खायचो इथलाच. तर हे मी आईला विचारलं का आलंच, तर हे दुकान पण 50 वर्ष जुनं आहे जवळजवळ. म्हणजे तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवलं मी बसस्टॉप, इथं लाल महालपासला बसस्टॉप, त्याला पण असं बांधलं आहे किंवा असं कन्स्ट्रक्ट केलं आहे की ते त्या ऑथेंटिसिटीला मॅच करत कसबा पेठेच्या. तर कसबा पेठ म्हणजेच ऑथेंटिसिटी,
म्हणजेच एकदम असं प्युअर पुणे असं म्हणता येईल. कारण पुण्यात जे जे आहे वाडे, पुणे ज्यासाठी प्रसिद्ध आहे, वाडे, गणपती, परत ज्या सगळ्या गोष्टी त्याच्या कुठं ना कुठं झलक तुम्हाला सगळ्याच पेठेत बघता येईल, खास करून कसबा पेठेत. तर आत्ता आपण आलो शनिवारवाड्यापाशी. मला सगळ्यांना माहितीच आहे शनिवारवाडा. शनिवारवाड्याची स्टोरी पण तुम्हाला माहिती आहे. शनिवारवाडा तिची खास स्टोरी ती वाली काका मला वाचवाली. कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी सांगा कमेंट. आता आपण बघू आतमध्ये जाऊन दाखवता येतं आहे का आतलं सगळं. जर नाही आलं तर मग मी इथंच थांबवल. मी पण आज जाणार नाही कारण तुम्हाला दाखवायला भेटणार नाही. बघू. तर मी आलो आहे आज शनिवारवाड्याच्या आणि तर शनिवारवाड्याच्या आत सगळं असंच आहे. शनिवारवाडा एक आता सध्या तरी गार्डन टाईप राहिलं आहे. मी खूप वर्ष आधी लहान असताना आलतो त्या टायमिंगला पण असंच होतं. सगळं लिहिलं होतं इथं आधी काय होतं आधी मेन्शन केलेलं आहे. मला असं वाटलेलं की पहिले स्टार्टिंगला की ॲक्च्युअल वाडा असेल, बट त्या टायमिंगला मी लहान असताना पण नव्हता वाडा. मी खूप आधीच हे केलं असतं. आपण बघू इथं तरी काय काय. ही वाड्याचं बाहेरची भिंत असेल आणि उभी चढायला आहे म्हणलं तर मग ह्याच्या आत वाडा असेल सगळं. ते पण आम्ही वर जातो मी तुम्हाला दाखवतो तिथं काय काय लिहिलं आहे. आणि तुम्ही विजिट करा. काय ऑनलाईन तिकीट केलं आहे गव्हर्नमेंटने सगळं. QR स्कॅन करायचं, नाव वगैरे भरायचं, नाव नंबर आणि मग एंट्री. गव्हर्नमेंटने प्रोग्रेस केली, सगळं ऑनलाईन केलं आहे. तरी आहे भरपूर काय काय. इथं आम्हाला कॅशमध्ये पण सोडत होते बिना तिकिटाचे, तरी नाही सोडलं. ठीक आहे आम्ही पैसे भरले आणि ऑनलाईन आलो. तर बघू इथं काय काय आहे तुम्हाला दाखवतो मी काय काय इकडे. इथं हा शनिवारवाडा आहे आतनं सगळा. हा मध्यभाग आहे. इथं फाउंटन आहे मागं. इथं सगळ्यांच्या मागं सीड्या केल्या, हे केलेत, खुर्च्या लावल्यात बसायला. तर सगळीकडं असं लिहिलेलं आहे कुठं काय होतं त्या काळी. वरती चालायला जागा आहे सगळीकडनं, सैनिकांना असती तशी. आणि असंच आहे शनिवारवाडा. विजिट करा आणि आता भेटू आपण. तर मंडळी हा होता कसबा पेठेचा एपिसोड. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काय आवडलं, कोणती प्लेस आवडली कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा जे पुण्यात आत्ता राहायला आलेत किंवा पुढं राहायला येणार आहेत त्यांच्या आधीपासून राहतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुणे तिथं येऊन ह्याच्या पुढच्या एपिसोडमध्ये. तवर बाय बाय.